हाय, नमस्कार. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पांना येण्यासाठी अगदी आता फक्त 10 ते 12 दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे मी आता घराची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे. तर मी श्री गणेशा केलेला आहे बेडरूमच्या क्लिनिंगपासून. हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान क्लिनिंगचे व्हिडिओज बघण्यासाठी आणि आता गणपती बाप्पा येणार आहेत त्यासंबंधीचे भरपूर छान छान व्हिडिओज घेऊन मी येणार आहे. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तर आधी मी काय केलं, सगळं जे काही सामान होतं ते सगळं मी हॉलमध्ये नेऊन ठेवलं. म्हणजे कसं आपल्याला झाडायला वगैरे धूळ काढायला अगदी सोपं जातं. तर नंतर मी स्टुलावरती उभं राहून अगदी सिलिंगच्या किंवा कानाकोपऱ्यातल्या जाळ्या, धूळ सगळं असं झटकायला सुरुवात केली. आणि मी आज तोंडाला मी काहीच बांधलं नव्हतं, कारण इतकं गरम होतं की गुदमरल्यासारखं होत होतं. त्यामुळे माझी हिंमतच नाही झाली तोंडाला काही बांधायची. आणि इथे मी काय केलं, कपाटसुद्धा पुढं घेऊन कपाटाच्या मागची वगैरे सगळी धूळ जाळ्या काढलेल्या आहेत, कारण आपण डीप क्लिनिंग करत आहोत आणि त्यामुळे हे सगळं करायलाच हवं. आणि मी दिवाळीला आणि गणपतीला आवर्जून असं बेड, कपाट वगैरे सगळं असं पुढे घेऊन मागून सगळे जाळ्या वगैरे काढतो. आता आपण वरच्यावर तर करतच असतो, पण इतकं असं पुढे घेऊन वगैरे तर करणं होत नाही. त्यामुळे गणपतीत मात्र मी आवर्जून हे सगळं करते. बेड स्वच्छ करण्यासाठी ना खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ना मी यावेळेस आदल्या दिवशीच सगळं बेड मागे पुढे घेऊन त्यातलं सगळं सामान स्वच्छ करून ठेवलं होतं. त्यामुळे ना आज बराचसा वेळ वाचला होता. तर एकटं असेल ना तर असं टप्प्याटप्प्यात कामं केली ना तर अगदी ताण येत नाही, कारण आपल्याला घरातली इतरसुद्धा भरपूर कामं असतात. तर बघू शकता, फक्त झाडू मारण्याच्या वेळेमध्ये इतकं गरम झालं होतं, कारण फॅन बंद होता आणि त्यामुळे. तर आता हा फॅन जो आहे तो पांढरा आहे, त्यामुळे ना याला थोडीसुद्धा जरी धूळ असेल तर लगेच दिसते आणि लगेचच खराबसुद्धा होतो. पण स्वच्छ केला मात्र तितकाच छान दिसतो. तर इथे मी काय केलं होतं, एक छोट्या बकेटमध्ये शॅम्पूचं पाणी आणि थोडंसं रिन आला टाकला होता, कारण पांढऱ्या वस्तू ना खूप छान निघतात रिन आल्यामुळं अगदी इझिली. तर इथे मी कपाटाच्या वरूनसुद्धा पुसलं, कारण ते सुद्धा पांढरं होतं म्हणून. तर मागून पुढून सगळीकडून कपाट अगदी मस्त स्वच्छ केलं. वर्षातून असं 1-2 वेळा जरी केलं ना तरी आपलं सामान आहे ना अजिबात घाण दिसत नाही. खूप छान स्वच्छ आणि त्याची शाईनसुद्धा छान टिकून राहते. तर त्याचबरोबर त्याच्या मागचंसुद्धा सगळं खालचं फ्लोअर पुसून घेतला, कारण आता एकदा कपाट मागं केलं तर काही इतकं व्यवस्थित पुसणं होत नाही. तर आता इथे एकटीनेच मी सरकवत होती. त्याच्यामध्ये कपडे असल्यामुळं फार काही वजन नव्हतं, मला एकटीला सरकवायला सोपं जात होतं. तर आता इथे जे छोटं कपाट आहे त्यालासुद्धा सेम मागून पुढून व्यवस्थित पुसून घेणार आहे. आणि हे अगदी हलकंसं ओलसर आहे, खूप ओलं नाही आहे. आणि तुम्हाला इथे मध्ये माझा आवाज थोडा चेंज वाटत असेल तर माझा घसा थोडासा खराब झालेला आहे, कारण आता धुळीने वगैरे थोडंसं, त्यामुळे. तर प्लीज तेवढं समजून घ्या आणि खरंच मनापासून सॉरी त्यासाठी. तर मागच्या वर्षीसुद्धा मी अगदी टप्प्याटप्प्याने असं एक दिवशी एक रूम अशा पद्धतीने साफ केला होता आणि त्याचा व्हिडिओ शूट केला होता आणि तो आपल्या चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेला आहे. तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जाऊन नक्की बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की त्यावेळेचा रूम, त्यावेळेची मी साफसफाई वेगळ्या पद्धतीने केली होती आणि यावेळेचा रूम आणि यावेळेची साफसफाई मी वेगळ्या पद्धतीने करत आहे. कारण यावेळेस माझ्याकडे टाईम कमी असल्यामुळे ना मी प्रत्येक गोष्टीसाठीचा एक सेपरेट असा दिवस ठेवलेला आहे. म्हणूनच मी पडदे काढलेले नाही आहेत, कारण पडदे साफ करण्यासाठीचा सुद्धा मी एक वेगळा दिवस ठेवलेला आहे. त्या दिवशीच मी संपूर्ण घराचे पडदे स्वच्छ करणार आहे. त्याचा जो कवर होता तो सुद्धा मी धुवायला टाकला काढून आणि गादी झटकून घेतली. आता सगळी धूळ नाही सगळीकडे बसलेली आहे, त्यामुळे आता एक वस्तू घरातली पुसायला घेतली. मग आधी बेड संपूर्ण असा पुसून घेतला, त्यानंतर दरवाजा स्वच्छ असा पुसून घेतला, कारण आपण झटकल्यानंतर सगळी धूळ खाली पडते आणि मग आपल्याला डोळ्यांना बऱ्याचदा दिसत नाही, पण पुसल्यावरती आपल्याला दिसतं की अरे बापरे, किती इथं धूळ होती. त्याचबरोबर घरातल्या अशा कितीतरी वस्तू असतात की त्या खराब झालेल्या असतात, कितीतरी वस्तू कोणाला तरी द्यायच्या असतात पण ते राहून गेलेलं असतं. तर त्या सगळ्या बाबतीत आहे ना आपण विचार करतो किंवा तशा पद्धतीने आपण नियोजन करायला लागत असतो. त्यामुळे ना असं वरच्यावर निदान
वर्षातून 2-3 वेळा तरी अशी डीप क्लिनिंग ही करायलाच हवी असं मला वाटतं. आणि गणपतीमुळे किंवा दिवाळीमुळे तर ही डीप क्लिनिंग माझी होतच असते. आणि हो, आपले इलेक्ट्रिसिटीचे जे बोर्ड असतात ते सुद्धा स्वच्छ नक्की करत जा. कारण बऱ्याचदा ना आपण सतत बटन चालू करताना बंद करताना आपले हाताचा जो काही धूळ किंवा जे काही असतं चिकटपणा तयार झालेला असतो आणि तो खूप विचित्र दिसतो ज्यावेळेस आपल्या घरी असे पाहुणे वगैरे येतात. त्यामुळे ते सुद्धा नक्की क्लीन करत जावा. तर आता इथे माझं सगळं व्यवस्थित असं स्वच्छ पुसून सगळं व्यवस्थित कपाट वगैरे जागच्या जागी लावून झालं होतं. आणि आता मी जो काही पसारा मी पुढे नेऊन ठेवला होता तो सुद्धा एक एक पुसून मी असा इथे सेट करत होते. तुमच्याकडे गणपती बाप्पा येतात का आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखी साफसफाईला सुरुवात केलेली आहे का, हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दिवसातलं स्टुलाचं काम झालं होतं, त्यामुळे आता त्यालासुद्धा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं आणि आता गादीवरती बेडशीट टाकून घेते. तर आता बाकी सगळंच आवरलं होतं, पण अजूनसुद्धा 10% डीप क्लिनिंग बाकी आहे. कारण कपाटातले अजून कपडे किंवा कपाट आतून स्वच्छ करणं अजूनसुद्धा बाकी आहे. पण आजच्या दिवसभरातलं माझं जे काही ठरवलेलं काम होतं ते झालेलं आहे. आता हा दिवस आहे दुसरा आणि बघू शकता की काल आपण सगळी धूळ झटकल्यामुळे किंवा एरवीसुद्धा बारीक धुळीचे कण आतमध्ये जाऊन बसतात, ते आपल्याला सहजासहजी दिसत नाही. पण असं पुसल्यानंतर बघू शकता की कपाटामध्ये सुद्धा अगदी किती सारी धूळ बसलेली होती. त्यामुळे मी सगळी कपडे काढून असे व्यवस्थित एकूण एक कप्पा असं स्वच्छ पुसून घेतला आणि आता मी सगळं कपाट व्यवस्थित असं सेट करून घेणार आहे. घाईघाईमध्ये ना मी ते सगळं शूट करणं विसरून गेली होती, त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. पण फायनली लुक हा असा दिसत आहे बेडरूमचा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढे एका नवीन छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.